कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे देवा पांडुरंगा, किती मऊ आहे. यावर कसं काय झोपायचं? असं काय करताय? कोट्टलवारांच्या घरी आला होता तेव्हा आठवत नाही का तुम्हाला? अशाच मऊ मऊ गाद्या दिल्या होत्या. नाही 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 नाही, मला नाही जमायचं. अगं पाठ भरायची माझी. नाही, कापसासारखी मऊ आहे गादी. असं वाटतंय जणू स्वर्गातच गेलोय आपण. तुझा स्वर्गात. मला नाही जमायचं इथं. माझा झोपतो मी खाली. ठीक आहे, सादरी आहे तिथं. हे काय हा माणूस ना त्या भागवतांच्या कुटुंबातच जन्माला यायची लायकी यायची. सावली, हे घर अजून तुझं झालं नाही. सारंग सर आणि तुझ्यात असलेलं नातं नवरा बायकोचं नाही. ज्या घरात तुला तुझा मान नाही, त्या घरात आम्ही आरामात कसं राहायचं? ज्या दिवशी तू या घरची सून होशील, हे घर तुझं होईल, हक्काचं. त्या दिवशी मी नक्की वरती झोपेन. विठ्ठला, तुझी सावली आहे, सांभाळून घे. हे नाही म्हणजे मी आवरलेल्या रूम मध्ये एक्स्ट्राच्या अंतरून काय करतायत? गावाकडे जास्त थंडी असते ना, तर मीच तिला म्हणालो की एक्स्ट्राची पांघरुणं वगैरे ठेव. तुझी ट्रंक आहे ना? हा, आणि ते तुझं अंतरून पांघरून तू खरंच किचन मध्ये नाही ना राहत? ही ट्रंक मला सावलीवाल्याने दिली आणि ह्या ट्रंक मध्ये माझे कपडे आहेत. जयंती, अगं झोपून चालणार नाही. आपलं काम, आपलं मिशन वेगळंच आहे. जोपर्यंत ज्या सावलीचं सत्य कळत नाही ना, तोपर्यंत झोपायचं नाही. जागते रहो जयंती, जागते रहो. सावली, अगं वहिनी, सावली इथे का घालते संतरून? इथे झोपणारच का? जयंती वहिनी आल्या तर? वहिनी, तुम्ही काळजी करू नका. मी जयंती वहिनींना ओळखते, ते झोपल्या असतील, त्या नाही येणार इथे. बरं ठीक आहे, पण नक्की ना? हो, काळजी घे. गुड नाईट. गुड नाईट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.